नमस्कार, मी ज्योती पाटील. आज बघणार आहोत आपण वन टक्स ब्लाउज कसा पेपर कटिंग करायचा आणि कशा पद्धतीने एकदम सोपी माहिती आहे, ही सुद्धा आपण बघणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले काय करायचं असतं, आपलं कोणत्याही उंचीचा ब्लाउज असू देत, सगळं जी आपली उंची आहे ती टाकून घ्यायची आहे आणि प्रत्येक साईजसाठी आपण 1 इंच त्यामध्ये प्लस करत असतो. कारण हे 1 इंच आपलं फोल्ड करण्यामध्ये जात असतं. कारण शोल्डर आणि खाली जो आपला भाग पट्टी जोडण्यासाठी आपण यूज करतो, तिथे आपलं अर्धा इंच मार्जिन ठेवण्यासाठीची ही 1 इंच त्यामध्ये आपण ॲड करत असतो. त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे. रुंदी आपल्या आवडीनुसार आपण 2.5, पावणे 3 किंवा मग 2.25 या पद्धतीनं ठेवत असतो. तर इथं घेतलेली मी आहे 2.5 इंच रुंदी आणि शोल्डर घेतलेला आहे 3. आता त्यानंतर हे बॅक साईड आपण तयार करत आहोत. त्यासाठी इथे गळा घेणार आहे मी 9.5 ते 10 इंच. गळा आपल्या आवडीनुसार प्रत्येक साईजमध्ये आपल्याला वाढवता येतो. तर वरी 2.5 घेतलेला आहे, पण खाली मला थोडासा ब्रॉड पाहिजे आहे गळा. तर इथं घेतलेला आहे मी 3 इंच. 3, 3.25 पर्यंत आपण घेऊ शकतो. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, की आपण खालचा जो भाग रुंद ठेवतो, त्याच्यामुळे आकार काय होतो, खूप सुंदर असं बसला जातो. त्याच्यासाठी आपण अर्धा इंच वाढवत असतो. त्यानंतर आपण आर्महोल राउंड घेणार आहोत, म्हणजेच मुंडा घेणार आहोत. तर आता हे 36 साईजचा हा ब्लाउज आहे. तर इथं घेतलेला आहे मी 6 इंच. आता हे आर्महोल राउंड प्रत्येक साईजसाठी एकच असतं का? तर नाही. प्रत्येक साईजसाठी इथे वेगळं मेजरमेंट असतं. ते प्रत्येक साईजवरती डिपेंड असतं. त्यानंतर इथं चेस्ट आपल्याला घ्यायची आहे. तर 36चं आपलं म्हणजे 36चा चौथा भाग येणार आहे 9 इंच. इथे 9 इंच टाकून घ्यायचे आहे आणि दरवेळेस प्रमाणेच आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेणार आहोत. इथे 2 इंच जर तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायला आवडत असेल, फोल्डिंगचं जर तुम्हाला लॉक फिटिंग करायची असेल, तर तिथे तुम्ही 2 इंच टाकायला पाहिजे. तर हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. त्यानंतर कमरेचा भाग घ्यायचा आहे. इथं 8 इंच कमरेची रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर 1 इंच आपण कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये टक्ससाठी घेत असतो आणि जी काही मार्जिन आपण वर दिलेली असते, तीच मार्जिन आपण खाली सुद्धा देऊन घेत असतो. हे आता बॅक साईडचा जो पार्ट आहे, हे कंपल्सरी प्रत्येक साईजसाठी यामध्ये जे काही बेसिक टिप्स असतात, ती सगळीच सारखी असते. पण आता समोरचा जो आपल्याला भाग बनवायचा आहे, तो कटोरी नाहीये किंवा प्रिन्स नाहीये, फक्त 1 टक्स आहे. एका टक्सवरती आपला हा ब्लाउज तयार होणार आहे. यामध्ये आता आपण काय बदल करणार आहोत आणि काय नवीन शिकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे टिप्स असणार आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि 1.25 इंचवरती आपण बॅक साईडचा आर्महोल राउंड देऊन घेणार आहेत. आता प्रत्येक जणालाच डायरेक्ट आकार देता येत नाही, त्यासाठी आपण इथं फक्त डॉट देऊन घेणार आहोत आणि नंतर ते जुळवून घ्यायचे आहेत. याने काय होतं, आपल्याला कुठलाही फ्रेंच कर्वची गरज पडत नाही आणि एकदम सावकाशपणे आपल्याला आकार सुद्धा खूप छान देता येतो. जर आता तुम्हाला जास्त पेनची सवय नसेल, तर डायरेक्ट तुम्ही पेन्सिलचा सुद्धा वापर करू शकतो. कारण पेन्सिलचं जे काही मार्किंग असते ते आपण इरेज करू शकतो, म्हणजेच खोडू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला 1/2 इंच आतमध्ये यायचं आहे. हा झाला आपला बॅक साईडचा पार्ट तयार. आता पार्टसाठी आपण काय चेंजेस करत असतो ते पाहूया. इथं आपण 1/2 इंच म्हणजेच 2 रेषा इथे आपण आतमध्ये घेणार आहोत. हे कशासाठी, तर समोरच्या भागामध्ये जे काही गोळ्या पडतात, म्हणजेच थोडाफार फुगा येतो किंवा चुना पडतात, त्याच्यासाठीचा हा भाग आपण थोडासा आतून जर घेतला ना, तर मग आपली कुठेही चुन्या वगैरे पडत नाहीत आणि कुठेही फुगा वगैरे येत नाही. तर यासाठी इथं थोडंसं आपल्याला डाऊन खाली जायचं आहे, जेणेकरून जिथं फिटिंग आहे तिथं आपल्याला थोडंसं तुम्ही पाहू शकता 1/2 इंच आपण खाली घेतलेला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचा आकार काढला, तर आपली बाही कुठेही गुड्या वगैरे पडत नाहीत आणि व्यवस्थित असं त्याची फिटिंग सुद्धा खूप छान पद्धतीने येत असते. तर या पद्धतीने आता आपण आकार देऊन घेतलेला आहे. पण हे आकार फक्त मी बॅक साईडसाठीच ठेवलेला आहे. फक्त इथे सांगण्यासाठीचा मी हा पार्ट तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे. तर ही पूर्ण आपली जो बॅक साईड आहे तो तयार झालेला आहे. हा आहे 36 साईजसाठीचा. इथं आपण तुम्ही दाखवण्यासाठी मेन्शन सुद्धा करते वरती, म्हणजे लक्षात येऊन जाईल की आपण कोणत्या साईजची कटिंग करत आहोत. तर आता प्रत्येक साईजसाठी याची जी काही मापे आहेत थोडेफार बदलत राहतात, कारण रुंदी बदलली की थोडासा माप कमी किंवा मग अधिक वाढू शकतं. त्यानंतर उंची ही तर आपण सगळ्यांना माहितीच आहे. कंपल्सरी उंची जर तुम्ही कितीही असू देत, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं असतं. तर बॅक साईडचा जो पार्ट आहे हा एकदम सोपा आहे. यामध्ये कुठेही जास्त डिफरन्स नाही आहे वेगळ्या साईजमध्ये किंवा मग कोणतीही असू देत. त्यातली कन्फ्युजन जे आहे ते आपलं व्यवस्थित समजणार आहे.
आता काय करायचं, बॅक साईड आपल्याला जशास तसा ड्रॉ करून घ्यायचा. तर खाली घेतलेला आहे मी 1.5 इंच एक्स्ट्राचा. आता हे कशासाठी मी व्हिडिओत नंतर सांगेलच, कारण यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असतात. वन टक्स म्हणजे सेम अशाला असंच पॅटर्न आपल्याला टाकायचे का, तर नाही. आपण जसं प्रिन्स कटचा आकार करतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला आकार द्यायचा असतं. फक्त त्याचा प्रिन्स कट सारखा कुठेही कटिंग वेगळी केली जात नाही. ती कशी आहे ते पुढे तुम्हाला समजणारच आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती पाहिजे असेल तर व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ वॉच करावा लागेल, कुठेही स्किप न करता. तरच यातील तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आणि महत्त्वाची माहिती लक्षात येऊन जाईल. इथे थोडासा माझा पेनचा आकार थोडासा क्रॉसमध्ये गेलेला आहे, ते इथे मी सरळ करून घेणार आहे. त्यानंतर हे आकार इकडं मी ठेवलेला आहे 1 इंच आणि खाली घेतलेला आहे 1.5 इंच. आता हे कशासाठी ते तुम्हाला आता समजेलच. तर काय करायचं, इथं मार्जिनची जी रेष आहे जशास तशी आपल्याला आखून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कुठेही गोंधळ होणार नाही. आर्महोल राऊंड जे आहे ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आता समोरचा जो पार्ट आहे त्याचा आर्महोल राऊंड आपण सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे, आतून घेतलेला आहे. आता इथे व्यवस्थित दिसण्यासाठी आपण ड्रॉ करून घेतलेला आहे, म्हणजेच आपल्याला द्यायला सोपं जाणार आहे. तर इथं आपण 1/2 इंच आतून घेणार आहोत. त्याचं कारण तुम्हाला या अगोदर मी सांगितलेलंच आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ही बेसिक माहिती मी देतच असते. तर या पद्धतीने इथं आपण आता ड्रॉ करून घेतलेला आहे. इथं 1/2 इंच माझं टाकायचं रेष राहून गेली होती, त्यानंतर आपण टाकून घेऊया. म्हणजेच आकार तर मी बरोबर दिला होता, या पद्धतीनेच अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. आता नंतर काय करायचं आहे, आपल्याला आधी गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये गळा आपण गोल ठेवू शकतो, अनेक प्रकारच्या ज्या डिझाईन आहेत व्ही शेपमध्ये ठेवू शकतो, पान शेपमध्ये ठेवू शकतो. इथे आपल्या आवडीनुसार आपल्याला गळ्याचा जो आकार आहे ते देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी घेतलेला आहे 6.25 इंचवरती. आता जसा पाठीमागचा भाग आपण थोडासा खाली रुंदी वाढवलेली होती गळ्याची, इथे सुद्धा आपण वाढवू शकतो. हे कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये थोडाफार चेंजेस होत असतात, जास्त फार काही डिफरन्स येत नाही. तर इथे 1 इंच बाहेर आलेला आहे, तिथपर्यंतच आपल्याला गळा घ्यायचा आहे, बाहेर जास्त जाऊ द्यायचा नाहीये, कारण शिवत असताना गळा मग गरजेपेक्षा जास्त मोठा होतो त्यासाठी. आता इथे 36 साईजसाठीचा टक्स पॉईंट आलेला आहे 11 इंच. प्रत्येक साईजसाठीचा हा टक्स पॉईंट बदलू शकतो. जशी उंची असेल त्या पद्धतीने आपला हा टक्स पॉईंट सुद्धा बदलत असतं. तर इथं 4.25 इंचवरती आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. म्हणजेच हे आपण जसं प्रिन्स कटला जसा आडवा पॉईंट देतो त्याच पद्धतीने सुद्धा आपल्याला इथेही पॉईंट देऊन घ्यायचा आहे. 4.25 म्हणजे 3.75 या पद्धतीने, आणि 4.25 असं सुद्धा तुम्हाला मी इथं खाली मेन्शन करते, म्हणजे लक्षात येऊन जाईल, कुठेही गोंधळ होणार नाही. तर इथे एक आपण सरळ रेषा देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला आकार द्यायला सोपं जातं. आता 1 इंच आपल्याला अलीकडच्या भागातनं टक्ससाठीचं मार्किंग करून घ्यायचे आहे आणि पुढच्या भागातनं आपल्याला 2 इंच घ्यायचे आहे. 1.5 सुद्धा ठेवू शकता, पण 2 इंच घेतल्यामुळे काय होतं, त्याचा जो पफ आहे खूप छान बसतो. आणि हा सिंगल डॉटचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2.5 किंवा 2 इंच आपण घेऊ शकतो. तर इथे मी 2 घेतलेला आहे आणि या बाजूने मी 1 इंच. तर टोटल आपला हा जो टक्स आहे 3 इंचाचा येणार आहे. 2.5 सुद्धा घेऊ शकता, दोन्हीमध्ये अर्धा पॉईंट इकडं, अर्धा पॉईंट तिकडं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला रेषा देऊन घ्यायच्या आहेत. आता दोन्ही जे पॉईंट आहेत ते बरोबर आपल्याला तेवढ्याच मोजमापाचे पाहिजे आहेत. तर इथं आपण मोजून सुद्धा घेऊया. खाली आपल्याला थोडासा 1/2 इंच आपल्याला या पद्धतीने रेष देऊन घ्यायची आहे, जेणेकरून जोडत असताना आपल्याला कपडा कुठेही कमी पडू नये. तर इथं घेतलेला आहे मी 5 इंच. आता इकडे सुद्धा आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण टक्स जोडणार आहोत त्यामध्ये थोडाफार गॅप येतो, तर तसा येऊ नये यासाठी. आता इथे मी एक पॉईंट देऊन घेतलेला आहे. आता व्यवस्थित असं इकडे थोडं 1/2 इंच आपल्याला बाहेर यायचं आहे. आता 1 इंच आपण इकडे कशासाठी सोडली होती आणि खाली 1.5 इंच कशासाठी सोडली होती, तर त्याचं कारण हेच होतं की आपल्याला साईडने त्याचा जो आपल्याला टक्स घेतलेला आहे त्याचा जो मधला भाग आहे इथं आपल्याला मॅनेज करायचा असतो. या पद्धतीने वरून 1/2 इंच आणि खाली आपण जशास तसं पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंट आपल्याला रेष थोडीशी अर्धा इंच वरती घ्यायची आहे, जेणेकरून आपण टक्स जोडला ना तर हा भाग जो आहे ते थोडासा क्रॉसमध्ये येतो, त्यामुळे व्यवस्थित तिथं बसून जाईल. तर इथे आपण 2 इंच बाहेर घेतलेला आहे. आता हे कशासाठी, तर ते सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे. आपण या भागातनं 2 इंच आपण एक्स्ट्राचं सोडलेलं होतं, ते की टक्स आपल्याला तिथं ऍड करायचा असतो, त्यामुळे इथं अर्धा इंच आपल्याला वरती डाऊन घ्यायचं आहे. या पद्धतीने क्रॉस रेष देऊन घ्यायचं आहे. ही झाली आपली 1 टक्सची कटिंग व्यवस्थित अशी पूर्ण. पाहू शकता आता
मार्किंग झालेली आहे, कटिंग झालेली नाही. आपण इथं आता कटिंग व्यवस्थित करून घेणार आहोत. या पद्धतीने इथे थोडासा फार तुम्ही कर्व आकार देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. कर्व आकार दिल्यामुळे काय होतं, थोडासा जो टक्स आहे आणि छान असा पफ क्रिएट होतो. व्यवस्थित असा पफ क्रिएट झाला तरच आपला जो वन टक्स आहे फिटिंगला सुद्धा छान बसतो. टक्स आपल्याला 2.5 ते 2.25-3 इंचच घ्यायचा आहे, कारण तुम्ही जर 1 इंच किंवा 1.5 इंच जर घेतला तर आपला मग जो वन टक्स ब्लाऊज आहे त्याचा आकारही व्यवस्थित येणार नाही आणि सुंदर असा त्याचा पफ सुद्धा क्रिएट होणार नाही. आणि मग एकदम सिंपल असं त्याला एकतर आपण इथे योगपट्टी जोडलेली नाहीये, त्याच्यामुळं हा आपल्याला टक्स जो आहे थोडासा वाढीवच ठेवायचा असतो. 3 इंचाचा हा टक्स जो आहे ते एकदम सुंदर आणि छान अशी त्याची जी ब्लाऊज फिटिंग आहे ती सुद्धा खूप आकर्षक दिसते. आता सध्याचा लेटेस्ट ट्रेंड आहे की 1 टक्स, 4 टक्स, प्रिन्सेस कट आणि भरपूर असे नवीन नवीन सभ्यासाचे जे ब्लाऊज आहेत यावरती जास्त शिवून घेण्यासाठीचा भर आहे. तर या पद्धतीने आपला 1 टक्स झालेला आहे. त्यानंतर आपल्याला शिवण क्लासेस सुद्धा लवकरच चालू करायचे आहेत. जर कुणाला इच्छा असेल शिकायची तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर या पद्धतीने आपण हा आता राहिलेला पार्ट कट करून घेणार आहोत. कटिंग पाहू शकता, एकदम सुंदर, सोपी आणि आकर्षक असा याचा लुक सुद्धा आलेला आहे. तर राहिलेला खाली जो पार्ट आहे या पद्धतीने असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. शिवल्यानंतर हा जो पफ आहे इथे तर पेपरमुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण जो आपण कपड्यावरती अशा पद्धतीने टाकून घेतला तर त्याचा जो आकार आहे तो खूप सुंदर येणार आहे. त्याचं तर मी कटिंग तुम्हाला करून दाखवलेलीच आहे. लवकरच याचा शिवण्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड होईलच. अपलोड झाल्यानंतर नक्कीच याच्या खाली कमेंटमध्ये तुम्हाला लिंक त्याची मिळून जाईल. या पद्धतीने आता हे जे टक्स झालेलं आहे शिवायलाही सोपं आहे, कमी वेळेमध्ये होतो, अगदी कोणालाही सहज तयार करता येतं. या पद्धतीने हा आपला प्रिन्सेस कट सारखाच 1 टक्स ब्लाऊज आहे. तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.